मित्रांनो, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वारंवार पाणी, ज्यूस, ताक, नारळ पाणी अशा अनेक पेयांचा आस्वाद घेतो. पण या गोष्टींचे सेवन करण्याची योग्य पद्धत काय ते आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे अनेकदा शरीरात अशक्तपणा, हाडं दुखणं किंवा हातापायात मुंग्या येणे यांसारख्या लक्षणांची सुरुवात होते, जी आपण वेगळ्या कारणांमुळे मानतो. पण खरी गोम या द्रव पदार्थांच्या पिण्याच्या पद्धतीत असते. नंबर 1. पाणी पिण्याची चुकीची पद्धत. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एक निरोगी व्यक्तीने दररोज किमान 8 लिटर द्रव पदार्थ शरीरात घेतले पाहिजेत. पण जर आपण रोज फ्लोराईडयुक्त पाणी वापरत असू तर हाडांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. फ्लोराईडचे अतिप्रमाण शरीरात गेल्यास हाडं वाकडी होतात, सांधे कमजोर होतात आणि याचा थेट परिणाम आपल्या हालचालींवर होतो. म्हणूनच दररोज प्यायचं पाणी किमान 10 ते 15 मिनिटे उकळून प्यावं. तसेच पाण्यातील जीवाणू नष्ट करण्यासाठी 20 लिटर पाण्यामध्ये अर्धा ग्राम क्लोरीन टॅबलेट वापरण्याची ही शिफारस करण्यात आली आहे. नंबर 2. दूध पिण्याची योग्य पद्धत. मित्रांनो, दूध हे भारतीय आहारातील मूलभूत घटक आहे. त्यात असलेले कॅल्शियम, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स शरीराच्या वाढीसाठी अनिवार्य आहे. मात्र दूध प्यायचं असेल तर ते फक्त उकळलेलं किंवा पाश्चराइज्ड असायला हवं. कच्च्या दुधामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो आणि त्यामुळे अपचन, ताप किंवा इतर संसर्ग होऊ शकतात. नंबर 3. उसाचा रस आणि फळांचे रस, फायदे आणि मर्यादा. उन्हाळ्यात उसाचा रस किंवा फळांचे रस पिणं ही अनेकांची आवड असते. पण हे सर्व पेय नैसर्गिक असले तरी त्यात साखरेचं प्रमाण फार जास्त असतं. उसाचा रस जास्त प्यायल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण अनियमित होऊ शकतं. त्याचप्रमाणे फळं चावून खाल्ल्याने जी फायबर्स मिळतात ती पचनासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. पण रस काढताना हे फायबर बाजूला टाकले जातात आणि आपल्याला मिळते ते फक्त साखरेने भरलेले लिक्विड. त्यामुळे शरीराला झटपट साखर मिळते, पण त्याचवेळी रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे इन्सुलिन वाढण्याचा धोका, वजन वाढ आणि पचनाचे त्रास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फळांचे रस मर्यादित प्रमाणातच घ्यावे आणि शक्यतो संपूर्ण फळं खाणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. फळांचे फायबर पचन सुधारतात, भूक नियंत्रणात ठेवतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात. नंबर 4. चहा कॉफीचं अतिसेवन. आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग म्हणजे चहा किंवा कॉफी. मात्र त्यात असलेलं कॅफिन आणि टॅनिन या 2 घटकांमुळे शरीरात लोहाचे शोषण कमी होते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन केल्याने रक्तदाब वाढतो, हृदयरोगाचा धोका वाढतो आणि झोपेचे चक्रही बिघडते. तज्ज्ञांच्या मते जर चहा कॉफी पित असाल तर ते मर्यादित आणि शक्यतो दूध न घालता प्यायला हवं. नंबर 5. सॉफ्ट ड्रिंक्स आणि अल्कोहोल ही पेये टाळाच. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा किंवा थंड पेये आपण पित असतो. पण यामध्ये असणारं फॉस्फरिक ॲसिड, कृत्रिम रंग आणि प्रचंड प्रमाणात असलेली साखर ही आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. फॉस्फरिक ॲसिड दातांवरच्या नैसर्गिक संरक्षण असलेल्या इनॅमेलवर परिणाम करून दात कमकुवत करते. याचबरोबर साखरेचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शरीरात इन्सुलिन वाढतं, वजन वाढतं आणि लठ्ठपणा निर्माण होतो. सॉफ्ट ड्रिंक्स एक प्रकारे एम्प्टी कॅलरीजचा स्रोत असतो. शरीराला पोषण न देता ते फक्त नुकसानच करतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, अल्कोहोलिक ड्रिंक्स देखील शरीरावर खोल नकारात्मक परिणाम करतात. सतत किंवा अतिप्रमाणात अल्कोहोल घेतल्यास यकृत निकामी होण्याचा धोका, हृदयविकाराची शक्यता आणि मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. मानसिक संतुलन, निर्णय क्षमता आणि एकूणच आरोग्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ही दोन्ही प्रकारची पेये, सॉफ्ट ड्रिंक्स आणि अल्कोहोल शक्यतो टाळावीतच. त्याऐवजी नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी, फळे खाणे यांचा समावेश करणे हे शरीरासाठी जास्त फायदेशीर आणि नैसर्गिक पर्याय ठरतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.